मला टाइम नाही आहे. बरोबर. प्रेझेंट टाकून द्या चॅट बॉक्स मध्ये. Two students are joined. सुरुवात करायची. आरती, हो आरती माझा आवाज येतोय? हो सर. स्क्रीन शेअर करतोय मी. दीपाली गिरासे हँड रेज केलाय. दीपाली अनम्यूट हो. दीपाली गिरासे. दीपाली दीपाली अनम्यूट हो. हा आवाज येतोय? हो सर. हा हो सर. हो स्क्रीन दिसतोय. हो सर. हो सर. नोट्स दिसताय ना? हो सर दिसताय. ठीक आहे. एक मध्ये जॉईन होणार आहे, जास्त त्रास देता. मला पण ऍप्लिकेशन ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक पाहिले आणि त्याच्यानंतर आपण कॉम्प्रेसिबिलिटी अँड एक्सटेन्शन कोएफिशिएंट पाहिला होता. रुपाली म्यूट होऊन जा. रुपाली सोनवणे म्यूट कर.
तर आपण काल कॉम्प्रेसिबिलिटी अँड एक्सपान्शन कोएफिशियंट अशा दोन डेफिनेशन पाहिल्या. The compressibility is the measure of the change in volume due to the change in pressure. So dV upon dP at constant temperature. Its value can be derived at either constant temperature called as isothermal compressibility or at constant entropy called as isentropic compressibility. Compressibility is the reciprocal of bulk modulus and therefore is SI unit is meter square per Newton. Isothermal compressibility is denoted by letter symbol capital C. Change in volume with pressure at constant temperature dV upon dP at constant T per unit volume is called as isothermal compressibility. C is equal to 1 upon K is equal to minus dV upon V upon dP at constant T or equal to minus 1 upon V dV upon dP at constant T is the isothermal compressibility. Then isentropic compressibility is denoted by alpha. Change in volume with pressure at constant entropy dV upon dP at constant entropy per unit volume is called as isentropic compressibility, which is equal to minus 1 upon V dV upon dP at constant entropy means S. तर S हा लेटर सिम्बॉल एंट्रॉपीचा आहे. ते दोघं कॉम्प्रेसिबिलिटीचे डेफिनेशन्स किंवा त्यांचे इक्वेशन्स तुम्हाला 1 मार्काला किंवा फिल इन द ब्लँक्स मध्ये विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट पाहिला आपण एक्सपान्शन कोएफिशियंट. The amount of expansion of material per unit length, area or volume for a unit increase in temperature is known as expansion coefficient. The amount of expansion of material. तर कोणताही सबस्टन्स घेतला, कोणत्याही सबस्टन्सचं मटेरियल घेतलं तर त्याचा एक्सपान्शन कोएफिशियंट कसा काढतात? The amount of expansion of material per unit length, per unit means 1, per unit length, per unit area, per unit volume of a unit increase in temperature is known as expansion coefficient, or coefficient of expansion is defined as the change in volume with change in temperature at constant pressure dV upon dt at constant P per unit volume. Means expansion coefficient is denoted by letter symbol beta. Beta is equal to 1 upon V dV upon dt at constant pressure. तर तिघ जे टर्म्स आहेत त्याचे मॅथमॅटिकल इक्वेशन्स पण तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. याच्यानंतरचे जे आर्टिकल आहे ते महत्वाचे आर्टिकल आहे. तुम्हाला ब्रॉड क्वेश्चनही विचारला जातो. दोघं टर्म्स या सायमल्टेनियसली विचारले जातात. रिव्हर्सिबल, इरिव्हर्सिबल प्रोसेसेस. दोघं प्रोसेस वेगळे आहेत. जे आपण व्हेरियस टाइप्स ऑफ थर्मोडायनामिक प्रोसेसेस पाहिल्या. त्याच्यानंतर या दोन प्रोसेसेस महत्वाच्या आहेत. तर रिव्हर्सिबल अँड इरिव्हर्सिबल प्रोसेसेस. तर याच्यात आपण थेरॉटिकल रिव्हर्सिबल प्रोसेस कशी होते आणि एक्सपेरिमेंटली रिव्हर्सिबल प्रोसेस कशी होते हे दोघं थेरी या ठिकाणी आपण पाहणार आहे.
तर रिव्हर्सिबल प्रोसेस मीन्स आपण एखादा सबस्टन्स घेतला, तो सबस्टन्स एका स्टेट मधून दुसऱ्या स्टेट मध्ये जात असेल. फॉर एक्झाम्पल मेटल घेतला आपण. मेटलला आपण सुरुवातीला मेटल हे सॉलिड फॉर्म मध्ये असेल, त्या मेटलला हीट दिली आपण, टेम्परेचर दिलं, तर मेटलचं रूपांतर लिक्विड मध्ये होईल. म्हणजे एका स्टेट मधून सॉलिड स्टेट मधून लिक्विड स्टेट मध्ये जाईल. लिक्विड स्टेट मध्ये केव्हा जाईल तो? ज्या वेळेला त्याचं मेल्टिंग टेम्परेचर आपण त्याला देऊ. मेटलला रूम टेम्परेचरला तो सॉलिड स्टेट मध्ये असेल, त्याला आपण हिटिंग केलं. हिटिंग कुठपर्यंत केलं की त्याच्या जोपर्यंत मेल्टिंग पॉइंट येत नाही तोपर्यंत त्याला हिटिंग केलं. तर मेटलचं कन्व्हर्शन कशामध्ये झालं? लिक्विड मध्ये झालं, मेल्ट झालं मेटल. कॅडमियम मेटल घेतलं, कॉपर घेतलं, अल्युमिनियम, जे काही मेटल असेल, सिंगल मेटल घेतलं, तर वन स्टेट मधून अनादर स्टेट मध्ये ज्या वेळेला सबस्टन्स हा त्याची स्टेट चेंज करतो, मेटलचं कन्व्हर्शन लिक्विड मध्ये झालं. आता ते जे लिक्विड झालेलं आहे त्याला कूलिंग केलं. त्याला जे टेम्परेचर दिलं होतं, मेटलने जे टेम्परेचर ऍब्सॉर्ब केलेलं होतं, ते टेम्परेचर त्याच्यापासून काढून घेतलं. तर काय होईल? मेटलचे जे लिक्विड झालेलं आहे ते लिक्विड स्टेट मधून त्याला दिलेलं जे मेल्टिंग टेम्परेचर होतं ते जर आपण रिड्यूस केलं, कमी कमी करत गेलो, त्याला कूलिंग करत गेलो, तर पुन्हा मेटल हा त्याच्या ओरिजिनल स्टेटला येऊन जाईल. बरोबर? तर वन द सबस्टन्स or the gas molecules are changes its initial state to final state, changes its initial state to final states, and again final state to initial state. म्हणजे काय झालं? तो सबस्टन्स किंवा ते मेटल किंवा गॅस मॉलिक्युल्स हे त्याच्या ओरिजिनल स्टेटला येऊन जातात. ओरिजिनल स्टेटला येताना त्यांच्यामध्ये काहीही फरक पडत नाही. त्याचं सॉलिड लिक्विडचं रूपांतर पुन्हा सॉलिड मध्ये होतं आणि पुन्हा तो सॉलिड स्टेट त्याची इनिशियल स्टेटला येऊन जातं. मग ही जी प्रोसेस होते, या प्रोसेसला म्हणायचं रिव्हर्सिबल प्रोसेस. आता हे तुम्हाला एक्झाम्पल म्हणून मी समजून दिलं. आता ऍक्च्युअल आपल्याला की वन स्टेट मधून अनादर स्टेट मध्ये किंवा वन इनिशियल स्टेट मधून फायनल स्टेट मध्ये थर्मोडायनामिक व्ह्यू कशा पद्धतीने चेंजेस होतात आणि पुन्हा फायनल स्टेट मधून इनिशियल स्टेट मध्ये थर्मोडायनामिक कंडिशन्सला कशा पद्धतीने किंवा थर्मोडायनामिक व्हेरिएबल्स किंवा थर्मोडायनामिक कोऑर्डिनेट्स कसे व्हेरी होतात. तर थर्मोडायनामिक कोऑर्डिनेट्स कोणते कोणते आहेत आपले? प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर. तर त्याची आपण या ठिकाणी इंडिकेटर डायग्राम काढलेली आहे. तर प्रेशर अगेन्स्ट व्हॉल्यूम ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर, ते एक कोणतं तरी गॅस मॉलिक्यूल घेतलाय. तर रिव्हर्सिबल प्रोसेस हे तुम्हाला एक्झाम्पल तुम्हाला समजण्यासाठी मी एक मेटलचं एक्झाम्पल दिलं. आता आपण ऍक्च्युअल रिव्हर्सिबल प्रोसेस थर्मोडायनामिक व्ह्यू कशी कशी एका स्टेट मधून दुसऱ्या स्टेट मध्ये जाते आणि दुसऱ्या स्टेट मधून पुन्हा पहिल्या स्टेट मध्ये येते ते आपण पाहणार आहे. फ्रॉम द थर्मोडायनामिक पॉइंट ऑफ व्ह्यू, a reversible process is that process which can be retraced. ट्रेस करणं आणि रिट्रेस करणं. ट्रेस पेपरवर तुम्ही काढता का नाही? तुम्ही हायस्कूलला असताना किंवा कधीतरी कुठेतरी एखादं फुल असेल किंवा एखादं ड्रॉइंग असेल, त्याला काय करतात तुम्ही? ट्रेस करतात. बरोबर? ज्या ठिकाणी ओरिजिनल पिक्चर असेल त्या ओरिजिनल पिक्चरला वरती ट्रेस पेपर ठेवायचा आणि त्याला ट्रेसिंग करायचं. बरोबर? ट्रेसिंग करून पुन्हा तो ट्रेस पेपर घ्यायचा आणि ब्लँक पेपर घ्यायचा, त्याच्यावर काय करता तुम्ही? रिट्रेस करता. बरोबर? म्हणजे पुन्हा तुम्ही रिट्रेस केल्यानंतर जे काही पिक्चर तुम्ही
ट्रेस केलेलं असेल त्याला पुन्हा रिट्रेस करतात. तर ती रिट्रेस प्रोसेस आहे. तर फ्रॉम द थर्मोडायनामिकल पॉइंट ऑफ व्ह्यू अ रिव्हर्सिबल प्रोसेस इज दॅट प्रोसेस which can be retraced in the opposite direction in such a way that all changes occurring in the direct process are exactly reversed during the reverse process. Thermodynamically point of view, a reversible process is that process which can be retraced in the opposite direction. Retraced in the opposite direction म्हणजे once एका स्टेट मधून दुसऱ्या स्टेट मध्ये गेली आणि दुसऱ्या स्टेट मधून पुन्हा पहिल्या स्टेट मध्ये आली तर ती रिट्रेस्ड इन द अपोजिट डिरेक्शन, तिची डिरेक्शन चेंज होते इन सच अ वे दॅट चेंजेस ऑकरिंग इन द डायरेक्ट प्रोसेस म्हणजे एका स्टेट मधून दुसऱ्या स्टेट मध्ये जाणारी ही डायरेक्ट प्रोसेस आहे, बरोबर. इन सच अ वे दॅट ऑल चेंजेस ऑकरिंग इन द डायरेक्ट प्रोसेस, एका स्टेट मधून दुसऱ्या स्टेट मध्ये सबस्टन्स गेला, ही डायरेक्ट प्रोसेस झाली, आर एक्झॅक्टली रिव्हर्स्ड ड्युरिंग द रिव्हर्स प्रोसेस. आर एक्झॅक्टली रिव्हर्स्ड प्रोसेस रिव्हर्स्ड ड्युरिंग द रिव्हर्स्ड प्रोसेस म्हणजे दुसऱ्या स्टेट मधून पुन्हा पहिल्या स्टेट मध्ये येण्यासाठी ती एक्झॅक्टली रिव्हर्स्ड असते. तिच्यामध्ये देर इज नो चेंज in such a that all changes occurring in the exact process are exactly reversed during reversible process and no other changes are left in the system. कोणत्याही प्रकारचा चेंज होत नाही. एका स्टेट मधून सबस्टन्स दुसऱ्या स्टेट मध्ये गेला, पुन्हा दुसऱ्या स्टेट मधून पहिल्या स्टेट मध्ये आला तर त्याच्यामध्ये कोणताही चेंज होत नाही. नो अदर चेंजेस आर लेफ्ट इन द सिस्टीम और इट्स सराउंडिंग्स और इन द इनवर्स. तर या रिव्हर्सिबल प्रोसेसेस जे आहेत त्या इन्व्हर्स मध्ये कॉन्स्टंट असतात. तर मी तुम्हाला एक सिंपल एक्झाम्पल दिलं की कॅडमियम मेटल घेतला आपण. कॅडमियम मेटलचं कन्व्हर्शन, कॅडमियम मेटल हे सॉलिड स्टेट मध्ये होतं. सॉलिड स्टेटचं कन्व्हर्शन आपण लिक्विड स्टेट मध्ये दिलं तर त्याला त्याच्या मेल्टिंग टेम्परेचर दिल्यानंतर तो सॉलिडचं कन्व्हर्शन कशामध्ये होईल, लिक्विड मध्ये होईल. म्हणजे त्या सबस्टन्सने, कॅडमियम या मेटल हा सबस्टन्स आहे, या सबस्टन्सने एक स्टेट वरनं दुसरी स्टेट चेंज केली, पुन्हा दुसऱ्या स्टेट वरनं तो मेल्टिंग झालेला जो कॅडमियम असेल त्याला कूल केलं, कुलिंग केलं तर तो पुन्हा त्याच्या ओरिजिनल स्टेटला येतो म्हणजे पहिल्या स्टेटला येतो. त्याच्या सराउंडिंगचा त्याच्यावर कोणताच परिणाम होत नाही, त्याच्या इनव्हर्सचा त्याच्यावर कोणताच परिणाम होत नाही. आलं लक्षात? No other changes are left in the system or its surroundings or in the inverse. तर या पूर्ण प्रोसेसला म्हणायचं रिव्हर्सिबल प्रोसेस. तर रिव्हर्सिबल प्रोसेस आपण एक थेरॉटिकल त्या ठिकाणी इंडिकेटर डायग्राम काढलेली आहे. त्या इंडिकेटर डायग्राम वरून रिव्हर्सिबल प्रोसेस कशी होते ते आपण या ठिकाणी डिस्कशन करणार आहे आणि त्याच्यानंतर एक्सपेरिमेंटल सेटअप आहे. त्या एक्सपेरिमेंटल सेटअपवर रिव्हर्सिबल प्रोसेस कशी होते ते पण आपण पाहणार आहे. तर मला वाटतं तुम्हाला एक्झाम्पल वरनं रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजे काय ही लक्षात आली असेल. फ्रॉम द थर्मोडायनामिकल पॉइंट ऑफ व्ह्यू अ रिव्हर्सिबल प्रोसेस इज दॅट प्रोसेस which can be retraced in the opposite direction in such a way that all changes occurring in the direct process are exactly reversed during the reverse process and no other changes are left in the system or its surroundings or in the inverse. तर रिव्हर्सिबल प्रोसेस तुम्हाला 2 मार्काला 1 मार्काला विचारली गेली तर तुम्हाला हे पूर्ण स्टेटमेंट त्या ठिकाणी रिव्हर्सिबल प्रोसेसचं देता आलं पाहिजे. ठीक आहे. तर आपण आता एक इंडिकेटर डायग्राम इथे दिसते स्क्रीनवर. प्रेशर अगेन्स्ट व्हॉल्यूम, प्रेशरची रिडिंग आणि व्हॉल्यूमची रिडिंग. प्रेशर आणि व्हॉल्यूमच्या रिडिंग वरनं एक कर्व काढलेला आहे. ए बी त्या कर्वला नाव दिलेलं आहे. प्रेशर अगेन्स्ट व्हॉल्यूम ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर. टेम्परेचर कॉन्स्टंट असेल त्यावेळेला प्रेशर आणि व्हॉल्यूम मध्ये काय काय चेंजेस झाले. ए पॉइंटला इनिशियल स्टेट असेल आणि बी पॉइंटला फायनल स्टेट असेल.
ए पासून बी पर्यंत जो काही सबस्टन्सवर तुम्ही कॉन्स्टंट टेम्परेचर अप्लाय केलं असेल तो ए पॉइंट पासून बी पॉइंट पर्यंत त्याची स्टेट चेंज करतो. तर पहा या फिगर मध्ये प्रेशर अगेन्स्ट व्हॉल्यूम चा कर्व आहे, त्याला एक इंडिकेटर डायग्राम म्हणतो आपण, त्याला पीव्ही कर्व असंही म्हणतात. ए पासून बी पर्यंत कर्व काढलेली आहे. कर्व वर काही पॉइंट्स दाखवलेत. ए नंतर सी दाखवलाय, डी दाखवलाय, ई दाखवलाय, कॅपिटल एल आहे, एम आहे, एन आहे. तर हे पॉइंट्स जे आहेत ते आपण एक्झॅक्ट रिव्हर्स प्रोसेस कशी होते त्याच्यासाठी हे पॉइंट्स या कर्व वर दाखवलेले आहेत. लेट अस कन्सिडर अ प्रोसेस represented by curve AB on an indicator diagram. Let us consider a process represented by the curve AB on the indicator on an indicator diagram. The curve drawn from A to B, A पासून B पर्यंत. The curve drawn from A to B represents the path followed by the system during the process. The curve drawn from A पासून B पर्यंत represents the path followed by the system during the process. तर A स्टेट म्हणजे इनिशियल स्टेट आहे, B स्टेट म्हणजे फायनल स्टेट आहे. A पासून B पर्यंत सिस्टीम किंवा एखादी आयसोलेटेड सिस्टीम असेल, त्या सिस्टीमवर तुम्ही टेम्परेचर अप्लाय केलं, त्याच्यावरनं प्रेशर आणि व्हॉल्यूमचे रिडिंग घेतले आणि कर्व काढला. The curve drawn from A to B represents the path followed by the system during the process. During the direct process म्हणजे A चं कन्व्हर्शन B मध्ये ही झाली डायरेक्ट प्रोसेस आणि B चं कन्व्हर्शन A मध्ये ही झाली रिव्हर्स प्रोसेस. लक्षात, ही काय झाली एक्झॅक्टली रिव्हर्स प्रोसेस. तर during the direct process the system has passed through equilibrium states. कारण पीव्ही डायग्राम आहे, ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर आहे, म्हणजे त्या ठिकाणी इक्विलिब्रियम ही जी कर्व आहे हिला इक्विलिब्रियम कर्व म्हणतो आपण किंवा इक्विलिब्रियम स्टेट्स म्हणतो. जर एखाद्या सबस्टन्सचं प्रेशर मेजर केलं, व्हॉल्यूम मेजर केलं ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर तर ते त्याच्या इक्विलिब्रियम स्टेट्स असते. तर ड्युरिंग द डायरेक्ट प्रोसेस द सिस्टीम हॅज पास्ड थ्रू इक्विलिब्रियम स्टेट्स रिप्रेझेंटेड बाय द पॉइंट्स. तर या ठिकाणी पॉइंट्स दिलेले आहेत पहा, ए सी डी ई. एल डॉट 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 मध्ये पॉइंट्स नाही आहेत, एल एम एन बी. During the direct process, the system has passed through equilibrium states represented by the points A, C, D, E, L, M, N, B. डायरेक्ट प्रोसेस मध्ये ए पासून बी पर्यंत जाताना सिस्टीम त्याचा पाथ फॉलोड करते. तर तो पाथ जो आहे किंवा पासेस थ्रू द इक्विलिब्रियम स्टेट्स ए सी डी ई एल एम एन बी, ही डायरेक्ट प्रोसेस झाली. आता if it is possible to bring the system back, black नहीं है, back है, back म्हणजे reverse. If it is possible to bring the system back from the state B, if it is possible to bring the system back from the state B to state A along the same path, along the same path, म्हणजे बी पासून ए पर्यंत ज्या वेळेला चेंज होईल, इक्विलिब्रियम स्टेट्स ज्या वेळेला चेंज होतील त्या कशा होतील, सेम पाथ मध्ये होतील, त्यांच्या पाथ बदलणार नाही. If it is possible to bring the system back from the state B to state A along the same path so that it passes through the successive states, so that it passes through the successive states represented by the points. पुन्हा पॉइंट्स लिहायचे, B N M L dot 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 E D C A. तर so that it passes through the successive states represented by the points B N M L dot 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 E D C A. Then the process is called as reversible process. B पासून A पर्यंत
सेम पाथने फॉलोड केल्यानंतर ती सिस्टीम त्याच्या ओरिजिनल स्टेटला येईल आणि त्याला म्हणायचं, त्या प्रोसेसला म्हणायचं रिव्हर्सिबल प्रोसेस. तर जस्ट आयडिया तुमच्या लक्षात आली असेल की रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजे काय. इट इज द प्रोसेस which can be retraced in the opposite direction in such a way that all changes occurring in the direct process are exactly reversed during reverse process and no other changes are left in the system or its surrounding or in the inverse. तर हे इंडिकेटर डायग्राम वरून आपण रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजे काय हे पहा. ही कन्सेप्ट जर समजली तुम्हाला तर आपल्याला जे पुढे हीट इंजिन्सचे ऑपरेशन पाहायचे, जे इंजिन्स आपल्याला शिकायचे आहेत पुढच्या युनिटमध्ये, ते तुम्हाला व्यवस्थित समजतील. तर रिव्हर्सिबल प्रोसेस आणि इरिव्हर्सिबल प्रोसेस. रिव्हर्सिबल प्रोसेस मध्ये एक्झॅक्ट रिव्हर्स किंवा रिट्रेस होते एखादी सिस्टीम किंवा एखादा सबस्टन्स किंवा एखादा गॅस मॉलिक्यूल, त्याच्यावर जर वर्क डन झालं आणि ते पुन्हा वर्क डन आपण जर काढून घेतलं तर तो पुन्हा त्याच्या ओरिजिनल स्टेटला येतो. त्याच्यामुळे रिव्हर्सिबल प्रोसेस आपल्याला पुढे आपल्याला भरपूर ठिकाणी याचा रेफरन्स घ्यायचा आहे. म्हणून ही कन्सेप्ट तुमच्या लक्षात आली पाहिजे. रिव्हर्सिबल प्रोसेस ही एक्झॅक्ट रिव्हर्स होते आणि इरिव्हर्सिबल ही एक्झॅक्ट रिव्हर्स होत नाही, तिला इरिव्हर्सिबल म्हणणार. रिव्हर्सिबल प्रोसेसला जी एका स्टेट मधून दुसऱ्या स्टेट मध्ये जाईल आणि पुन्हा दुसऱ्या स्टेट मधून पहिल्या स्टेट मध्ये येईल, तर ती तिचा जो पाथ आहे तो पाथ सेम पाथ फॉलो करेल, तिला म्हणायचं रिव्हर्सिबल प्रोसेस. म्हणजे ती सेम रिट्रेस्ड होईल, ट्रेसिंग होईल, म्हणजे डायरेक्ट प्रोसेस होईल आणि पुन्हा रिव्हर्स प्रोसेस होईल. जो पाथ फॉलो करेल प्रोसेस किंवा सिस्टीम त्याला रिव्हर्सिबल प्रोसेस असं म्हणायचं. ठीक आहे. आता एक एक्सपेरिमेंटल सेटअप या ठिकाणी घेतलेला आहे. आपण काही सुरुवातीला पीपीटी पाहिल्या होत्या, त्या पीपीटी मध्ये हा एक्सपेरिमेंटल सेटअप होता. तर एक एन्क्लोज्ड सिलेंडर घेतला. विनोद माळी अनम्यूट हो. हॅलो. हा विनोद. हा कर्सर दिसतोय स्क्रीनवर? हो सर. माझा हँड दिसतोय ना? मी हो हो मूव्ह करतोय स्क्रीनवर. हो दिसतोय. ठीक आहे. मग आता फिगर मध्ये पाहिजे, म्यूट होऊन जा. तर या ठिकाणी हे एक सिलेंडर घेतलेलं आहे. तर मी ज्या ठिकाणी तुम्हाला कर्सर मूव्ह करतोय ते सिलेंडर घेतलेलं आहे. या सिलेंडरचे जे 3 वॉल्स आहेत या डॉटेड लाईनने दाखवलेले आहेत. हे पहा, या ठिकाणी या लाईन्स केलेल्या आहेत. तर या सिलेंडरच्या ह्या 3 वॉल जे आहेत, या 3 वॉल ॲडिएबॅटिक वॉल आहे. मग आपल्याला ॲडिएबॅटिक वॉल आणि डायथर्मिक वॉल या दोघं कन्सेप्ट आपल्याला बिलकुल पक्के झालेले आहेत. ॲडिएबॅटिक वॉल मधून देर इज नो हीट ट्रान्सफर आणि डायथर्मिक वॉल मधून हीट कॅन बी ट्रान्सफर. तर ॲडिएबॅटिक वॉल मधून हीट कॅनॉट पास थ्रू इट आणि डायथर्मिक वॉल मधून हीट कॅन बी पास थ्रू इट. तर हे जे सिलेंडर आहे, या सिलेंडरच्या 3 वॉल्स जे आहेत त्या ॲडिएबॅटिक वॉल्स आहेत. म्हणजे बाहेरचं टेम्परेचर आतमध्ये येणार नाही आणि आतलं टेम्परेचर बाहेर जाणार नाही, अशा ह्या ॲडिएबॅटिक वॉल आहे. परंतु या सिलेंडरचा जो बेस आहे तो कंडक्टिंग आहे, म्हणजे डायथर्मिक वॉल आहे. कंडक्टिंग इन द सेन्स त्या ठिकाणी बाहेरचे टेम्परेचर आतमध्ये येईल आणि आतलं टेम्परेचर बाहेर जाईल. म्हणून हे जे पिस्टन आहे, हे त्याला या पूर्ण असेंब्लीला काय म्हणतात? सिलेंड्रिकल पिस्टन. तर ह्या पिस्टनचा जो बेस आहे तो कंडक्टिंग आहे, म्हणजे खालची वॉल जी ती डायथर्मिक वॉल आहे. खाली एक बॉक्स दाखवलेला आहे, तो बॉक्स म्हणजे हीट रिझर्व्हर आहे. म्हणजे
टेम्परेचरचा सोर्स येतो. हीट रिझर्व्हर म्हणजे काय, 50 डिग्री सेंटीग्रेड किंवा 90 डिग्री सेंटीग्रेड त्याच्यामध्ये हीट आहे, बरोबर. खालचा जो बॉक्स आहे तो हीट रिझर्व्हर आहे किंवा रिझर्व्हर ऑफ हीट आहे, की त्या बॉक्समध्ये कॉन्स्टंट टेम्परेचर असेल, बरोबर. आणि ते टेम्परेचर तो ट्रान्समिट करेल. खालच्या बॉक्समध्ये जे टेम्परेचर असेल ते त्याला जो कंडक्टिंग एरिया सापडला त्याच्यामध्ये तो काय करेल, ते हीट रिझर्व्हरचे टेम्परेचर काय होईल, ट्रान्सफर होईल. तर पहा आता ही फिगर महत्वाची. आपल्याला याच फिगर पुन्हा पुन्हा पुढच्या जे आपल्याला इंजिन्स पाहिजे त्याच्यामध्ये अशीच फिगर्स आपल्याला भरपूर पाहिजे आहे. लेफ्ट होऊन जातात. तर इमॅजिन, तर या ठिकाणी काही गोष्टी ज्या आहेत त्या इमॅजिनेशन आहेत. ऍक्च्युअल प्रॅक्टिकल करताना तसंच होतं ते, परंतु आपल्याला इमॅजिन करायचे. इमॅजिन अ गॅस एन्क्लोज्ड इन सिलेंडर फिटेड विथ फ्रिक्शनलेस पिस्टन. इमॅजिन अ गॅस. आता हे सिलेंडर आहे ना, या सिलेंडरच्या आतमध्ये ऍटमॉस्फेरिक मध्ये जे गॅस मॉलिक्युल्स आहेत ते असणारच आहेत. ऍटमॉस्फेअर मध्ये गॅस मॉलिक्युल आहेत का नाही, ऑक्सिजन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, हे जे गॅस मॉलिक्युल्स आहेत ते त्याच्यामध्ये आहेत. इमॅजिन अ गॅस एन्क्लोज्ड इन सिलेंडर फिटेड विथ अ फ्रिक्शनलेस पिस्टन. तर हा वरचा जो शाफ्ट आहे आणि हा आतमधला जो शाफ्ट आहे हा फ्रिक्शनलेस पिस्टनचा शाफ्ट आहे. म्हणजे तो मूव्ह होणार आहे अप अँड डाऊन. पिस्टन कसं मूव्ह होतं, मोटरसायकल मध्ये पिस्टन असतं, ते पिस्टन मूव्ह होतं म्हणून त्या ठिकाणी गॅस कॉम्प्रेस होतात आणि एक्सपांड होतात. गॅस मॉलिक्युल कॉम्प्रेस होतात, एक्सपांड होतात. तर तसं हे पिस्टन आहे. इमॅजिन अ गॅस एन्क्लोज्ड इन अ सिलेंडर फिटेड विथ अ फ्रिक्शनलेस पिस्टन. Suppose that the piston and walls of the cylinder are made up of perfectly insulating material. म्हणजे adiabatic wall झाले ते. Suppose that the piston म्हणजे हे वरचा शाफ्ट and walls of the cylinder are made of perfectly insulating. Insulating in the sense heat त्याच्यातून ट्रान्सफर होणार नाही अशा इन्सुलेटिंग वॉल आहेत त्या. इन्सुलेटिंग मटेरियलच्या वॉल्स आहेत म्हणजे adiabatic वॉल आहेत त्या. Suppose that the piston and walls of the cylinder are made up of perfectly insulating material while the base of the cylinder is made up of perfectly conducting material. तर बेस जो आहे सिलेंडरचा खालचा जो आहे तो बेस आहे तो कसा असेल, इज मेड अप ऑफ परफेक्टली कंडक्टिंग मटेरियल. कंडक्टिंग म्हणजे त्याच्यातून हीट ट्रान्सफर होईल, कंडक्शन होईल, हीटचं एका म्हणजे कंटेनर मध्ये किंवा सिलेंडर मध्ये ट्रान्सफर होईल. कंडक्टिंग मटेरियलचे बेस जो असेल तो कंडक्टिंग मटेरियलचा परफेक्ट कंडक्टर असेल. लेट द सिलेंडर बी प्लेस्ड ऑन लार्ज रिझर्व्हर ऑफ हीट. तर हे जे सिलेंडर आहे हे सिलेंडर कशावर ठेवलं, हा जो हीट रिझर्व्हर आहे, रिझर्व्हर ऑफ हीट जो आहे त्याचे टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. Let the cylinder be placed on a large reservoir of heat which is at constant temperature. Let the cylinder be placed on a large reservoir of heat which is at constant temperature within a short time. काही सेकंद किंवा काही मिनिटं, काही मिनिटांमध्ये काय होईल, तर हे जे कॉन्स्टंट टेम्परेचरचं हीट रिझर्व्हर आहे याचे टेम्परेचर कोणाला जाईल, हे जे सिलेंडर आहे सिलेंडर मधले जे गॅस मॉलिक्युल्स आहेत त्या गॅस मॉलिक्युलला हे टेम्परेचर पोहोचून जाईल. आणि गॅस मॉलिक्युलचे टेम्परेचर आणि हीट रिझर्व्हरचे टेम्परेचर हे एकमेकांचे कसे होऊन जातील, थर्मल इक्विलिब्रियम मध्ये होऊन जातील. कारण खालची वॉल कोणती आहे, कंडक्टिंग वॉल आहे. कंडक्टिंग वॉल जर हे सिलेंडर विथ फ्रिक्शनलेस पिस्टन जर या हीट रिझर्व्हरवर ठेवलं आपण, प्लेस केलं, तर हे हीट रिझर्व्हरचं जे कॉन्स्टंट टेम्परेचर असेल ते काय होईल, या कंडक्टिंग वॉल मधून ट्रान्समिट होऊन जाईल आणि ते आतमधल्या सिलेंडरच्या आतमधल्या असलेल्या गॅस मॉलिक्युलला मिळून जाईल. आणि ते आफ्टर शॉर्ट टाइम ते दोघं एकमेकांच्या कशा होऊन जातील, थर्मल इक्विलिब्रियम मध्ये. सुरुवातीला सिलेंडरच्या आतमध्ये गॅस मॉलिक्युलला रूम टेम्परेचर असेल, परंतु तुम्ही हीट रिझर्व्हरवर जसं ठेवलं तसं हीट रिझर्व्हरचं टेम्परेचर ट्रान्समिट होईल आणि ते गॅस मॉलिक्युलला मिळेल. आफ्टर सम टाइम किंवा आफ्टर शॉर्ट टाइम गॅस मॉलिक्युल्स सिलेंडर मधले आणि हीट रिझर्व्हर यांचे दोघांचे टेम्परेचर कसं होऊन जाईल, सेम होऊन जाईल. Within a short time, thermodynamic equilibrium will be established between the gas and the reservoir,
and gas will attain the temperature of reservoir. After short time, the gas and the reservoir and establish the thermodynamic equilibrium, and gas will attain the temperature of reservoir. आतमधले जे गॅस मॉलिक्युल्स असतील ते कोणाचे टेम्परेचर अटेंड करतील, तर हीट रिझर्व्हरचे जे टेम्परेचर आहे ते अटेंड करतील. In equilibrium position, the pressures on the two sides of piston shall be equal and opposite. तर हे पहा, फिगर मध्ये एरो दाखवलेले आहेत. तर पिस्टन वरच्या साइडने प्रेस होईल, त्याच्यामुळे ते प्रेशर अप्लाय करेल. वरच्या साइडने पिस्टन प्रेस होतंय म्हणजे ते वरून प्रेशर अप्लाय करतोय, आणि आतमधले गॅस मॉलिक्युल्स ला आपण हीट रिझर्व्हरने हीट दिली तर ते एक्सपांड होतील. एक्सपांड झाल्यामुळे आतमधून प्रेशर पुन्हा एक्सपांड झाल्यामुळे त्याचा व्हॉल्यूम वाढेल ना. आतमधले जे गॅस मॉलिक्युल्स आहेत त्यांना आपण हीट दिली, हीट दिल्यामुळे ते एक्सपान्शन होतील, आयसोथर्मल एक्सपान्शन होईल, आणि ते एक्सपान्शन झाल्यामुळे त्याचं व्हॉल्यूम वाढेल, म्हणजे आतून पण प्रेशर लागेल आणि पिस्टनचे वरून पण प्रेशर असेल. तर ते दोघं प्रेशर जे आहेत ते इक्वल आणि अपोजिट प्रेशर असतील. In this equilibrium position, the pressures on the two sides of the piston shall be equal and opposite. Now, let the external pressure acting on the piston be reduced by an infinitesimal amount so that the gas expand very slowly. काय होईल? एक्सटर्नल प्रेशर आपण पिस्टनच्या सहाय्याने वरून लावलेलं आहे. ऍक्टिंग ऑन द पिस्टन विल बी रिड्युस्ड, कारण आतमध्ये गॅस मॉलिक्युलचं व्हॉल्यूम वाढल्यामुळे आतमधलं प्रेशर जास्त असेल आणि बाहेरचे पिस्टनचे प्रेशर कमी होईल. बी रिड्युस्ड बाय अन इन्फायनाइटेसिमल अमाउंट सो दॅट द गॅस एक्सपांड व्हेरी स्लोली. कारण पिस्टनचे प्रेशर असल्यामुळे गॅस एक्सपान्शन व्हेरी हळूहळू होईल, व्हेरी स्लोली, स्मॉल अमाउंट. देन द गॅस परफॉर्म्स a small amount of external work and absorbs a small quantity of heat from reservoir. कारण पिस्टनने वरून प्रेशर लावल्यामुळे त्या ठिकाणी जे वर्क डन होणार आहे गॅस मॉलिक्युल्सवर ते स्लो होईल, आणि त्याच्यामुळे हीट रिझर्व्हरची जी हीट ऍब्सॉर्ब करेल गॅस मॉलिक्युल्स and absorbs a small quantity of heat from the reservoir. Therefore, its temperature does not change and it remains in thermodynamic equilibrium with the reservoir. आणि त्या गॅस मॉलिक्युलचं टेम्परेचर जे आहे ते चेंज होणार नाही. आलं लक्षात? जर आता काय होईल, जर आपण हे हीट रिझर्व्हर वरनं हे फ्रिक्शनलेस पिस्टन जे आहे ते रिमूव्ह करून टाकलं, काय होईल, खालची वॉल जी ती कंडक्टिंग वॉल आहे, त्याच्यातून हीट काय होऊन जाईल, ट्रान्समिट होऊन जाईल. पुन्हा गॅस मॉलिक्युल काय होऊन जातील, त्याच्या ओरिजिनल स्टेटला येऊन जातील, म्हणजे रिट्रेस होईल. गॅस मॉलिक्युल्सला हीट दिली, हीट दिल्यामुळे ते एक्सपांड झाले, आयसोथर्मल एक्सपान्शन झालं, त्याच्यावर वर्क डन बाय द गॅस झालं, आणि पुन्हा हीट जर काढून घेतली तर ते गॅस मॉलिक्युल्स पुन्हा त्याच्या ओरिजिनल स्टेटला येऊन जातील. म्हणजे